शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पेरणी करत असताना या 5 चुका तुम्ही सुद्धा करू नका. कारण या 5 चुका जर तुम्ही करत असाल ना, तर नक्कीच तुमचं सोयाबीनचं उत्पादन म्हणावं त्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर त्या कोणत्या चुका त्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्कीच कराल. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला जास्त लांबवणार नाही. आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया. त्यामध्ये बरेचसे शेतकरी पहिलीचे चूक आहे ते करत असतात. ते म्हणजे चुकीच्या वेळेवर पेरणी करत असतात. बरेचसे शेतकरी वापसा होऊ देत नाही किंवा अतिरिक्त पाणी किंवा पाण्याचा खंड पडला जातो अशा वेळेस पेरणी करत असतात. अशा वेळेस त्यांना एक प्रॉब्लेम होऊ शकतो, तो म्हणजे जर्मिनेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरा म्हणजे त्यांचं बियाणं खराब होऊ शकते. म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी हेच आवाहन करतो, की चांगलं पाणी होऊ द्या, त्यानंतर चांगल्या पद्धतीनं वापसा होऊ द्या, त्यानंतरच तुम्ही सोयाबीनची पेरणीही करा. ही पहिली चूक आहे जी शेतकरी करत असतात. हे चूक तुम्ही नक्कीच टाळली गेली पाहिजे. यामध्ये दुसरी चूक करत असतात शेतकरी, ते म्हणजे शेतकरी मित्रांनो, की चुकीच्या पद्धतीनं ते बीज प्रक्रिया करत असतात. चुकीच्या पद्धतीनं बीज प्रक्रिया म्हणजे काय करत असतात ते, जे काही जैविक बुरशीनाशक आहे आणि रासायनिक बुरशीनाशक आहे हे मिक्स करत असतात आणि बीज प्रक्रिया तिकडे करत असतात. असं बिलकुलही करू नका शेतकरी मित्रांनो. आधी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया तिकडे नक्कीच करून घेतली गेली पाहिजे. त्याच्या 2 ते 3 घंट्यानंतर तुम्ही जे काही जैविक बुरशीनाशक आहे तुम्ही त्यांची सुद्धा बीज प्रक्रिया तिकडे सोयाबीनला नक्कीच करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं सुकल्यानंतर तुम्ही बियाण्यांची जी काही पेरणी आहे ते तिकडे नक्कीच करू शकता. यानंतर तिसरी एक चूक करत असतात शेतकरी मित्रांनो, शेतकरी ते म्हणजे काय आहे ना, चुकीच्या अंतरावर पेरणी करणं. बरेचसे शेतकरी काय करत असतात, 4 ते 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर सोयाबीनची पेरणी करत असतात. तर असं बिलकुलही आपल्याला करायचं नाहीये. त्यामुळे काय होते ना, जर्मिनेशन आपलं लेट होऊ शकते. बियाणं आपलं कधी-कधी उगवूनच येणार नाही. कधी-कधी बियाणं आपलं लेट उगवून येते. एकसारखी आपल्या सोयाबीनची ग्रोथ आपल्याला तिकडे पाहायला मिळत नाही. म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की ज्यावेळेस आपण सोयाबीनची पेरणी करणार आहोत ना शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला जवळ-जवळ 3 ते 3.5 सेंटीमीटर, हार्डली 4 सेंटीमीटर पर्यंतच आपल्याला सोयाबीनची तिकडे पेरणी करून घ्यायची. त्यापेक्षा जास्त अंतरावर आपल्याला पेरणी करायची नाहीये. हे गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि ही चूक करणं टाळून द्या. यानंतर एक तिसरी चूक हे झाली शेतकरी मित्रांनो. चौथी महत्वाची चूक शेतकरी करत असतात, ते म्हणजे पारंपरिक पद्धतीनं पेरणी करणं. बरेचसे शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीनं म्हणजे अशा सरीवर जे काही अशी पारंपरिक पद्धत आहे त्याच पद्धतीनं 18 इंच 22 इंच या अंतरावर सोयाबीनची पेरणी सपाट जागेवर करत असतात. पण काय होते ना, कधी कधी पाणी अतिरिक्त झालं ना, अशा वेळेस सोयाबीन आपलं पीक खराब झालेलं पाहायला मिळू शकते. म्हणून तुम्ही थोडंसं BBF या पद्धतीचा वापर तिकडे सोयाबीन पेरणीसाठी करू शकता. जे काही पद्धत आहे त्या पद्धतीचा वापर करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं सोयाबीनचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता. BBF या पद्धतीमध्ये काय होतं ना, BBF या पद्धतीमध्ये आपलं जे काही सोयाबीन आहे ते बेडवर राहत असतं आणि साईडवरून एक सरी राहत असते, जिथून आपल्याला एक्स्ट्रा जर पाणी झालं शेतामध्ये, तो पाणी निघण्यासाठी ते सरी असते. म्हणून आपल्याला खूप चांगलं उत्पादन BBF पद्धतीमुळे सुद्धा होत असतो. यानंतर एक पाचवी चूक शेतकरी करत असतात, ते म्हणजे सोयाबीन पिकामध्ये ते सल्फरचा वापर करत नाही. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन या पिकामध्ये तुम्ही सल्फरचा वापर खतामध्ये करू शकता किंवा तुम्ही फवारणीच्या माध्यमातून करू शकता. कारण सल्फर हे जे काही सोयाबीनमध्ये तेल आहे त्याचं प्रमाण वाढीसाठी, सोयाबीन चमकदार बनवण्यासाठी आपल्याला मदत करत असते. म्हणून तुम्ही सोयाबीन पेरणी करत असताना 10 किलो सल्फर आपल्या खत व्यवस्थापनामध्ये दिलं गेलं पाहिजे. याच्यामुळे तुम्हाला चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल. तर या सगळ्या 5 चुका होत्या हे आपल्याला दुरुस्त करायचं आहे आणि यावर्षी सोयाबीनचं चांगलं उत्पादन तिकडे नक्कीच घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, ते मला कमेंटमध्ये सांगा. अशाच माहितीसाठी फॉलो करून टाका, सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर सुद्धा नक्कीच करा. धन्यवाद.